देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प, दुसऱ्या टप्प्यातला पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याच्याकडनं बरीच अपेक्षा होती, बरीच त्याची हवा होती. पण अर्थसंकल्पाकडे पाहिल्यानंतर काय दिसतं याच्यातली काही महत्त्वाची निरीक्षणं आपण नोंदवायला हवी त्याच्या दृष्टिक्षेपमध्ये. कारण आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या एकंदर पुढच्या वर्षाच्या आर्थिक विकासाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा हा अर्थातच जी एक भांडवली खर्चातली म्हणजे खर्चासाठी जी तरतूद असते ती राज्य सरकारला कमी करावी लागली असं या अर्थसंकल्पावरनं दिसतं. म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये एकंदर राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 13% भांडवली खर्चासाठी तरतूद ठेवलेली होती, ती 11%वर आणलेली आहे. भांडवली खर्च याचा अर्थ ज्या खर्चात ज्याच्यासाठी खर्च केल्याने राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीचा एक मोठा भाग हा गतिमान होत राहतो. त्याच्यामुळे भांडवली खर्च हा जास्त महत्त्वाचा असतो. त्याच्यात 2%चीच वाढ झालेली आहे. त्याच्याबरोबरीने दुसरा एक मुद्दा जाणवतोय तो अर्थसंकल्प पाहिल्यानंतर असा की जवळपास 56% रक्कम म्हणजे एका रुपयातले 100 पैशामधले 56 पैसे सरकारला वेतन, निवृत्ती वेतन, कर्जाची मुद्दलाची परतफेड आणि कर्जावरील व्याज याच्यातच खर्च करावी लागते. म्हणजे राहिलेल्या 44%मध्ये राज्याचा विकास करावा लागतोय. मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, अर्थसंकल्प हा नेहमी वर्षभरात किंवा पुढच्या कालखंडामध्ये होणार काय याची चाहूल देणारा असावा लागतो, अशी साधारण अपेक्षा आणि तीच योग्य आहे. अजितदादा पवार अर्थमंत्री या आजच्या अर्थसंकल्पामध्ये मात्र भविष्यापेक्षा इतिहासाचाच अधिक मोठा वेध घेतात. जवळपास अर्धा डझनापेक्षा जास्त वेगवेगळी स्मारकं, महापुरुषांचा गौरव, त्यांच्यासाठी केला जाणारा खर्च, त्याच्यातल्या काही योजना यावर ते भर देतात. पण त्याच वेळेला औद्योगिक करण्यासारखा एक महत्त्वाचा विषय येतो तेव्हा मात्र ते सांगतात की औद्योगिक धोरण आमचं लवकरच येईल, त्याच्यामध्ये अधिक तपशील असेल. म्हणजे उद्योगाविषयी अधिक बोलायचं का इतिहासाविषयी अधिक बोलायचं हा जो एक तारतम्याचा भाव असतो तो काही प्रमाणात त्याचा अभाव या अर्थसंकल्पामध्ये आहे असं म्हणायला हवं. कारण म्हणजे व्यक्तिशः मला असं वाटतं की वर्तमानात सांगण्यासारखं काही नसेल ज्याच्यामुळे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकेल. असं जेव्हा काही नसतं त्यावेळेला माणसं बऱ्याचदा इतिहासाचा आधार घेतात. तसं काही या अर्थसंकल्पाबाबत घडतं काय हा प्रश्न निर्माण होतो. कारण जवळपास पानिपतपासनं, आग्र्यापासनं मुंबईपर्यंत, सांगली, साताऱ्यापर्यंत विविध स्मारकांचा उल्लेख याच्यामध्ये झाला. पण औद्योगिक धोरण मात्र नंतरच येईल असं सांगितलं गेलं. म्हणजे नियोजित जो भांडवली खर्च आहे त्याच्यामध्ये कपात, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट ज्याला म्हणतात, व्यवस्थेवरचा खर्च त्याच्यात वाढलेली एकंदर रक्कम आणि त्याच वेळेला लाडकी बहीण आणि 45 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं धोरण या लोकप्रियतेच्या लोकानुनयाच्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये कायमच राहिलेल्या आहेत. सुदैव महाराष्ट्राचं एवढंच की ही 1500 रुपये ही जी लाडकी बहिणींना दिली जाणारी महिन्याची रक्कम आहे ती 2100 रुपये झाली नाही. आता ती 2100 रुपये केली जाईल असं आधी सांगितलेलं होतं आणि ती 2100 रुपयेमध्ये झालेली नाही हे आजच्या अर्थसंकल्पामध्ये दिसतंय. आता त्यामुळे अर्थसंकल्प आणि त्याची चर्चा या केवळ या लाडकी बहिणींपुरतीच मर्यादित राहिली आणि त्याच्याभोवतीच फिरत राहिली. म्हणजे अर्थमंत्री आणि नंतर जी काही पत्रकार परिषद होते त्याच्यात त्यांना प्रश्न विचारले गेले या लाडक्या बहिणींचं अनुदान कधी वाढवणार यावरती. विरोधकांनी टीका केली तर लाडक्या बहिणींचं अनुदान तुम्ही वाढवलंच नाहीत यावरती. सत्ताधाऱ्यांनाही बचाव करावा लागला, तो लाडक्या बहिणींचं अनुदान आम्ही आत्तापर्यंत असंच ठेवलंय पण पुढच्या काही महिन्यात आम्ही वाढवू याविषयी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकदा का तुम्ही लोकानुनयाचा मार्ग स्वीकारलात की तुम्हाला अधिक खालीच जावं लागतं. प्रगतीचा मार्ग हा नेहमी वरती जाणारा असायला हवं. कारण 1500 यांनी म्हटल्यानंतर 2100ची त्यांनी मर्यादा वाढवलेली होती. त्यांनी स्वतःहूनच विरोधक 3000 रुपये देतो म्हणाले होते. त्यामुळे या लोकानुनयाच्या चक्रातनं अर्थसंकल्प बाहेर पडतोय का
असा प्रश्न या अर्थसंकल्पाकडे बघून विचारायला हवा. त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागेल आपल्याला. अर्थसंकल्प हा स्थितिवादी आहे, जैसे तेच परिस्थिती ठेवणारा आहे. कुठल्याही नवीन काही कल्पना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत असं झालेलं नाही. एक तर मुळात वस्तू आणि सेवा करामुळे राज्यांनी महसूल वाढवावा अशी फारच कमी क्षेत्र आहेत. राज्य अबकारी म्हणजे ज्याला स्टेट एक्साईज म्हणतात असं एखादं क्षेत्र हे सोडलं तर राज्याला महसूलाचा महसूल वृद्धी करायला दुसरं कुठलंच क्षेत्र फारसं काही मोठ्या प्रमाणावरती हाती नाही आहे. त्यामुळे तशी काही महसुलीची वृद्धीची योजना हाती घेतली जाते किंवा काय, हा प्रश्न होता. दुर्दैवाने तसं काही झालेलं नाही आहे. सरकारने वाढवलेला आहे तो CNG वरती, जी काही खाजगी वाहनं चालतात त्याच्यावरती काही प्रमाणात कर वाढवलेला आहे. एका बाजूला पेट्रोल डिझेलवरती सरकार अधिभार घेतच, त्याच वेळेला EV साठी सवलती द्यायच्या असल्यामुळे त्याच्यावरती काही करायची सोय नाही. अशा वेळेला पर्यावरण स्नेही म्हणून जे काही असायला हवं ते CNG वरती मात्र अगदी थोडासा आहे, पण तो कर जास्त द्यावा लागणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प वेळ साजरी करून देणारा आहे किंवा काय असा प्रश्न तो ऐकल्यानंतर पडतो. कारण अर्थसंकल्पाचं सादरीकरण जेव्हा होत होतं त्यावेळेला सुद्धा या एकसंधतेचा अभाव त्याच्यामध्ये दिसला. म्हणजे अजितदादांच्या घोषणांचं स्वागत करायला फक्त त्यांच्याच पक्षाचे लोक स्वागत टाळ्या किंवा बाका वाजवताना दिसत होते बऱ्याच वेळेला. एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळातल्या योजनेची काही घोषणा झाली किंवा त्याच्या संदर्भात काही भाष्य केलं तर त्याचं स्वागत करताना त्यांच्याच पक्षाचे लोक दिसत होते. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी एक राजकीय दरी आहे सरकारमधली, ती लवकरात लवकर तो दुभंग मिटवून राज्याच्या प्रगतीसाठी एक एकसंध चित्र निर्माण करण्याची गरज मला असं वाटतं या अर्थसंकल्पाने अधिक दाखवून दिलेली आहे. पुढच्या काही कालखंडामध्ये हे एकसंधत्व निर्माण करण्यामध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेमधला मुख्य पक्ष असलेला भाजप यांना यश येईल अशी आशा करायला हवी. कारण त्या यशावरती महाराष्ट्राच्या पुढच्या आर्थिक प्रगतीचा गाडा, त्याचा वेग आणि त्याचा आकार अवलंबून असणार आहे. आजचा अर्थसंकल्प मात्र या विषयावर काही आश्वासक भूमिका घेताना दिसत नाही.